काल पुन्हा एकदा स्थानिक आमदार केसरकर घोषणा मंत्री कसे आहेत, घोषणा मंत्री हे काम त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवून दिलं. ताज सिदादी ह्या कुठल्याही गोष्टीला ना स्थानिकांचा विरोध आहे ना राजकीय कुठल्या पक्षांचा विरोध आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की ताज मध्ये जाणारी जी जागा 39 सर्वे नंबर आता सुटलेली आहे आणि वेळावेळी ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करतायत की बाबा आमची घरं आहेत आणि वगळा, त्याने पैसे कुठले घेतलेले नाहीत, मोबदला घेतलेला नाही, तर त्यांना दिवचून असा प्रकल्प येणं हे सोयीचं आहे का, हे सगळ्याच राजकीय पक्षाच्या आणि जिल्ह्यातल्या लोकांनी ठरवणं गरजेचं आहे. ती माणसामध्ये एकेवर असणं, भेटायला देणार नाही, हेच करणार नाही, ही म्हणजे ही जी दादागिरी, जी हुकुमशाही आहे ही मोडीत काढण्यासाठी ते ग्रामस्थ पण आता काल इकडे आलेले होते. मी माननीय मुख्यमंत्र्यांना यापूर्वी विनंती केली आहे, गिरीश महाजन साहेबांना विनंती केलेली आहे की प्रकल्प येण्याबद्दल कोणाचाही विरोध नाही, ते स्थानिक लोक पण आपल्याला सहकार्य करतील, पण त्यांची बाजू आपण ऐकून घ्या. आज ह्या घोषणा मंत्र्यांनी तिसऱ्या वेळा ताज आणि सिदादीची तारीख जाहीर केली. हे मुंबईत पण कोणाला मंत्रालयात माहिती नाही. आतापर्यंत जे प्रकल्प, आज बघा त्यांनी परवा म्हणजे माझ्या एवढ्या राजकीय जीवनात MIDC मध्ये एखाद्या उद्योजकाला घेऊन जातात एक मंत्री, हे दृश्य महाराष्ट्राच्या इतिहासात नवीन आहे. याच्या मागे गौड बंगाल काय, जो त्यांनी आता यापूर्वी सुद्धा आपल्याला माहिती असेल की अडाळीत ग्रीन हायड्रोजन इलेक्ट्रिक व्हेकल बॅटरी उत्पादक या ठिकाणी येणार आणि किती 1200 कोटी 1600 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आणि 1200 लोकांना डायरेक्ट रोजगार मिळणार. आणि त्याहीपेक्षा भाषणं दिली म्हणजे विकास होत नाही. 15 वर्षात तुम्ही काय केलं, भाषणं दिली का आणि काय केलं, कुठला विकास केला. उद्या आमदार खासदार आमदार कोणी असला तरी विकासाला येणारे पैसे, आमदार निधी येणारा पैसे, त्याच्या अधिकाराचे पैसे हे लोकांचे पैसे असतात, हे तुमचे पैसे नाहीत. तुम्ही असं एखादं उदाहरण दाखवा 15 वर्षाच्या इतिहासात की मी अमुक अमुक हे ठिकाणी 50-100 लोकांना रोजगार मिळणारा कार्यक्रम या ठिकाणी माझ्या राजकीय ताकदीचा फायदा करून या ठिकाणी घेतलाय. तुम्ही केलाय का? तुम्ही कोणाला बोलताय की भाषणे दिली म्हणजे विकास होत नाही. मंत्री केसरकर यांची टीका करणारा सरसमजण सोडले. माझं याच्याही पुढे म्हणणं आहे की दुसरं पेपर मिल उभारण्याची घोषणा त्याच पेपरमध्ये आहे आणि हे अधिकारी जे आमच्या खरमाळे मॅडम ज्या इथल्या रत्नागिरीच्या हे आहेत त्यांच्याबरोबरचा फोटो आहे. आता परवाचा फोटो पण तसाच आहे. राजस्थानची जी कंपनी त्या ठिकाणी आली आणि मी ना तुमच्या सगळ्या वर्तमानपत्रात छापून आलाय की हरित क्षेत्रात लाल श्रेणीतील उद्योग येणार का. मग त्या कंपनीला जागा आणून दाखवणारे केसरकरांच्या मनात काय 500 लोकांना नोकऱ्या देणार होते. राजस्थान मधली ती कंपनी होती आणि मेडिकल कुठलं तरी इक्विपमेंटचं त्या ठिकाणी ते काम त्या ठिकाणी करणार होते. 500 लोकांना रोजगार. आता तिसरी गोष्ट, मल्टीपर्पज हॉस्पिटलचा 1 महिन्याचा शुभारंभ हे कधी आहे 30 जुलैचं तुमची पत्रकार परिषद आहे. अमेझॉन पार्कचे लवकर माननीय मुख्यमंत्र्यांचे असते भूमिपूजन. म्हणजे किती घोषणा करायच्या आणि किती खोटं लोकांशी बोलायचं हे गोष्ट आता इथल्या जनतेने या ठिकाणी सगळी लक्षात ठेवली पाहिजे. हे लोकांना दाखवण्यासाठी. दुसरं सी वर्ल्ड प्रकल्प रेडी व्हावा. हरित क्षेत्रातील लाल क्षेत्रातील उद्योग येणार कसा हे तुमचेच एक पब्लिसिटी ऑफिसर पूर्वीचे होते त्यांचीच प्रेस आहे, त्यांनीच हे सगळं छापलंय बघा. माझं म्हणणं ह्या सगळ्या गोष्टीत जागा मागितलेली नाही. जागा न मागता हे उद्योग येणार. मग तुम्ही त्या जे कोण असतील त्यांना कोणाला सोमा गापशे कोण आहेत कोणाला माहिती नाही, कोणाला आणून उभं करताय आणि त्या ठिकाणी तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न कधी करताय की मी विकास करतोय. कसला विकास केला? या सावंतवाडी विधानसभेचा विकास करण्याचं काम हे तुम्ही या ठिकाणी केलंय.
त्यावेळी माझ्या ह्या जिल्ह्यातल्या जनतेला आणि विधानसभेतल्या जनतेला आवर्जून या ठिकाणी माझं सांगण्या हात जोडून माझी विनंती आहे, ह्या माणसाला घरी बसवा, तरच ह्या विधानसभेला म्हणजे ह्या विधानसभेत काहीतरी नवीन निर्माण होईल. आज मला सांगा, अजून एक तरी काल केले की नवाबागला काल प्रेझेंटेशन दाखवलं, काय की फिशरीज विलेज करणार. फिशरीज विलेज ही कल्पना आजची नाही त्यांची, 10 वर्षापासून हीच प्रेस घेत आहे. आणि त्यांचा बगलगुच्छ असणारा तो कोणतो कामत आर्किटेक्ट, इथले सगळी कामं करणारा त्यांचा ठेकेदार दीपक भाईंचा, तो प्रेझेंटेशन दाखवतो. म्हणजे आपल्याच घरातल्या माणसाला, म्हणजे त्याला तिकडे त्याने डिप्युटी शिव कोल्हापूरचा घेतला होता आणि इथेही परत सगळे प्रकल्प तोच दाखवतो. हे असं होणार म्हणजे काय? म्हणजे लोकांची चेष्टा, लोकांना किती फसवायचं ही कधीतरी दीपक भाई जनाची नाही मनाची तरी ठेवा. तुम्ही जरा तरी लोकांचा विश्वास हा तुम्ही इकडे गमावलेला आहे. तुम्ही किती खोटं बोलणार आहे? आज या सगळ्या प्रकल्पाच्या संदर्भात आपण, माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे की हे मी सांगतो हे तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टीचा कधीतरी विचार त्यांनी आणि आपण पण या ठिकाणी करणं, म्हणजे आता जे त्यांनी वेगवेगळी पूर्वीचे कारखाने ते सांगतच नाही. अजून एक त्यांनी सांगितलं की स्टील कंपनी त्या MIDC मध्ये येणार. कशी येणार MIDC? हरित क्षेत्रात जर समजा MIDC आहे तर मी एवढा कोटीचा प्रोजेक्ट आणणार. त्यामुळे हे सगळे जे प्रकल्प आहेत ते हे सगळे प्रकल्प लोकांच्या धूळ फेकणारे, इथल्या तरुणांच्या, इथल्या तरुणींच्या त्यांची फसवणूक करणारे, इथल्या सगळ्या सर्वसामान्य गोर गरीब जी सगळी इथली जनता आहे त्यांना वेळोवेळी निवडणूक जवळ आल्यानंतर असं फसवणाऱ्या लोकांच्या अशा आमदाराच्या पाठीमागे तुम्ही राहणार का? हा माझा प्रश्न त्या ठिकाणी आहे. त्याच्या पुढचं एक त्यांनी विधान केलं. काय विधान केलंय? की राणेंना त्रास देणाऱ्या लोकांना तुम्ही हे करणार का? परवा तर तुमच्या प्रेसमध्ये आहे. राणेंना त्रास देणारे दीपक भाईंशिवाय आणि कोण आहेत? हे जरा थोडस दाखव जरा म्हणजे ते कधीतरी विस्मरात जातं सगळ्यांच्या. त्यामुळे नेमकं कसं या ठिकाणी त्यांनी लोकांनी कामं केलेली आहेत त्यामुळे सुद्धा भरवण्याच्या संदर्भात दरवेळी सरड्यासारखा रंग बदलणारे, दरवेळी स्वतःच्या स्वार्थासाठी भूमिका बदलणारे अशा माणसाच्या पाठीमागे राहणार का? आज आमच्या कोणीच जे नेते आमच्या इथे नेते आहेतच, पण या नेत्यांना त्रास किंवा आता आज तुम्हाला भाजपची गरज का लागली? तुम्ही तर इतकं स्वयंभू, तुम्हाला हे नको ते नको असं जर तुम्ही सांगणारे, तुम्ही तुमच्या व्हिडिओत काय म्हटलं हे तुम्ही आता सगळ्यांच्या समोर बघितलंय. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या विचार इथल्या सगळ्या जनतेने केला पाहिजे आणि ह्या माणसाला घरी पाठवलं पाहिजे. एवढी आजच्या या सगळ्या आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून इथल्या विधानसभेतल्या जनतेला विनंती करू. धन्यवाद.